नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय राज्यशास्त्र पाठ 2 निवडणूक प्रक्रिया. तर आता या पाठामध्ये आपण निवडणूक आयोग, त्याचबरोबर निवडणूक आयोगाची कार्ये, निवडणुका कशा घेतल्या जातात हे सगळं बघणार आहोत. तर मित्रांनो, आय होप की तुम्ही आधीचा पाठ पाहिला असेल. त्याचा व्हिडिओ देखील चॅनलवरती अवेलेबल आहे, जो तुम्ही या ठिकाणी जे आयकॉन आहे त्यावर जाऊन पाहू शकता. सो त्या पाठामध्ये आपण काय बघितलं की संविधानाची वाटचाल कशा प्रकारे झाली, ओके, सामाजिक न्याय, समता, न्यायालयाची भूमिका, हे सगळं आपण त्या पाठामध्ये पाहिलेलं आहे. तर आता आपण पाहूया निवडणूक प्रक्रिया. लेट अस स्टार्ट. निवडणूक प्रक्रिया. तुम्हाला माहितीच आहे की आपल्या देशामध्ये अनेक पक्ष आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्याचे पण काही पक्ष आहेत, जसं की BJP आहे, काँग्रेस आहे, महाराष्ट्रामध्ये शिवसेना आहे, मनसे आहे. तर हे सगळे पक्ष आहेत. मग आपण काय करतो, जे 18 इयर्सच्या वरती असलेले भारतीय नागरिक आहेत तर ते वोटिंग करतात आणि वोटिंग केल्यानंतर ज्यांना हवं असेल, जे प्रतिनिधी त्यांना निवडून यावं असं वाटतं, तर त्यानुसार प्रत्येक भारतीय नागरिक वोटिंग करतो, मतदान करतो आणि त्या मतदान केल्यानंतर एक असा प्रतिनिधी निवडला जातो की जो आपल्या देशाचा कारभार पाहू शकतो, जो आपल्या प्रभागाचा कारभार पाहण्यासाठी सक्षम आहे. जनतेला असं वाटतं की तो आपला कारभार बघेल आणि चांगल्या विकासाची संधी उपलब्ध करून देईल, विकास करेल आपल्या गावाचा, आपल्या प्रदेशाचा, आपल्या नगराचा, आपल्या देशाचा. तर त्या प्रतिनिधीला जनता निवडून देते. आणि हे जे काही प्रक्रिया आहे की एखाद्या प्रतिनिधीला निवडून देणं, निकाल लागणं, मग तो प्रतिनिधी निवडून येणं, परत तो राज्यकारभार बघणं, ह्या ज्या काही प्रक्रिया आहेत तर ते एका विशिष्ट आयोगाच्या खाली चालतात, ज्याला आपण निवडणूक आयोग म्हणतो. मग निवडणूक आयोग काय करते, तर निवडणुका कधी घ्यायच्या आहेत हे ठरवते. त्याचबरोबर कोणत्या पक्षांनी निवडणुकीमध्ये भाग घ्यायचा, नवीन कोणते पक्ष येणार आहेत, त्यांची चिन्ह, तुम्हाला चिन्ह माहिती असतील, जसं की BJPचं कमळ आहे, शिवसेनेचं धनुष्यबाण आहे, मनसेचं इंजिन आहे, ओके, काँग्रेसचा पंजा आहे, हाताचा पंजा. तर अशा पद्धतीने चिन्ह आहेत. मग ही चिन्ह कोण देतं त्यांना, तर निवडणूक आयोग देतं. मग निवडणूक आयोगाची आणखी खूप सारी कामं आहेत जे आपण ह्या पाठामध्ये बघणार आहोत, ओके. त्याचबरोबर निवडणूक कशी घेतली जाते, कोणाच्या नियंत्रणाखाली घेतली जाते, मग निवडणूक आयोग की सरकार, या दोघांमध्ये कोण श्रेष्ठ आहे, कारण निवडणूक आयोग हे सरकारच्या दबावाखाली किंवा त्याच्यावरती सरकारचं नियंत्रण नसतं. तर निवडणूक आयोग हे स्वतंत्रपणे काम करत असतं. त्याच्यावरती कुठल्याही पक्षाचं, कुठल्याही सरकारचं किंवा जे सरकार आत्ता देशामध्ये आहे त्याचं कोणाचंही नियंत्रण निवडणूक आयोगावरती नसतं, ओके. भारताच्या लोकशाहीच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीत निवडणुकांचा फार मोठा वाटा आहे. आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, लोकांच्या मतानुसार प्रतिनिधी निवडून दिला जातो, ओके. सो मग हे प्रतिनिधी निवडून देणं, प्रतिनिधी निवडून येणं, हे सगळं होण्यासाठी निवडणुका होणं गरजेचं आहे. मग ह्याच निवडणुका हा आपल्या देशाच्या लोकशाहीमधील एक महत्त्वाचा भाग आहे. निवडणुका आणि प्रतिनिधित्व या लोकशाहीशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रिया असून निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडले जातात हे आपणास माहिती आहे. आपल्याला माहिती आहे की निवडणूक होते, मग निवडणुकीमध्ये भारतीय जनता वोटिंग करते आणि मग त्यातून प्रतिनिधी निवडला जातो आणि मग तो प्रतिनिधी पुढे जनतेचा सगळं जो काही राज्यकारभार आहे किंवा जनतेचा विकास आहे तर तो बघत असतो, ओके. त्याच्यानंतर आहे की सत्ता, निवडणुकांमुळे सत्ता शांततामय मार्गाने बदलली जाते. आता निवडणुका होत असल्यामुळे काय होतं आहे की सत्ता शांततामय मार्गाने बदलली जाते. म्हणजे आपल्याकडे काय युद्ध वगैरे करून सत्ता बदलली जात नाही, किंवा सपोज की आधी XYZ पक्षाचं राज्य आहे तर मग त्यांनी युद्ध केलं आणि दुसरा पक्ष जिंकून तो सत्तेवर आला, असं काही आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे काय आहे, लोकशाही आहे. आपल्याकडे निवडणूक होऊन म्हणजे शांततामय मार्गाने निवडणूक होते आणि इतर जे पक्ष जनतेला हवे आहेत तर ते निवडून येतात, ओके. आधी व्हायचं की आधी एक साम्राज्य आणि दोन साम्राज्यांमध्ये युद्ध व्हायचं आणि जो जिंकेल त्याचं राज्य तयार व्हायचं. तर आता असं काय नाही, आता सगळं शांततामय मार्गाने होतं. आता सगळे देश स्वतंत्र आहेत, ओके. जनतेच्या हातामध्ये कारभार आहे. जनता ज्याला निवडून देईल तोच प्रतिनिधी देशाचा कारभार बघू शकतो, ओके. तर हे सगळं कसं आहे, शांततामय मार्गाने होत असतं. मग हे सगळं शांततामय मार्गाने घडून येण्यामध्ये कोणाचा हात आहे, तर निवडणूक आयोगाचा. निवडणूक आयोगामुळे हे सगळं शांततेमध्ये घडून येत असतं. वेगवेगळ्या पक्षांना राजकारभाराची संधी मिळते. मग याच्यामुळे काय होतं, तर अनेक वेगवेगळे पक्ष राजकारभारामध्ये येऊ शकतात. कारण जनतेला जर एखाद्या पक्षामधला एखादा प्रतिनिधी नाही आवडला तर पुढच्या वेळी जनता दुसऱ्या पक्षाला निवडून देईल, कारण जनतेच्या हातामध्ये आहे. जर एखाद्या पक्षाने जनतेसाठी उपयोगी असलेली कामं नाही केली किंवा भ्रष्टाचार वगैरे केला तर जनता पुढच्या वेळी त्याला निवडून देणारच नाही. सो मग इतर पक्षांना पण याच्यामध्ये येण्याची संधी मिळते.
जर लोकशाही किंवा निवडणूक असं काही होत नसतं तर मग काय झालं असतं, राजा असेल, राजाचा मुलगा परत राजा झाला असता, मग त्यांच्याच घरामध्ये ती सत्ता राहिली असती, तर लोकांना चान्स मिळाला नसता. पण आता लोकशाही आहे, देश स्वतंत्र आहेत, निवडणूक होत आहेत, त्याच्यामुळे अनेक इतर लोकांना पण, इतर वेगवेगळ्या पक्षांना पण राजकारभारामध्ये येण्याची संधी मिळते आहे. शासनाच्या धोरणांमध्ये बदल घडतात व समाज जीवन बदलते. शासनाच्या धोरणांमध्ये पण अनेक बदल घडून येत असतात आणि त्याच्यामुळे समाज जीवन कसे होत आहे आता बदलत चाललेले आहे. आपण जे प्रतिनिधी निवडून देतो ते कार्यक्षम, प्रामाणिक, विश्वासू, जनमताची कदर करणारे असावेत अशी एक भावना असते. जेव्हा आपण मतदान करतो, जेव्हा आपण एखाद्या प्रतिनिधीला मतदान करतो, तो जेव्हा निवडून यावं यासाठी आपण त्याला मतदान करतो, तेव्हा तो कार्यक्षम असायला पाहिजे. ओके, जनतेची कामे त्याने केली पाहिजेत. त्याने फक्त निवडून आला तर ऐशाराम नाही केलं पाहिजे. तो का निवडून आला, ते जनतेने त्याला निवडून दिले. जनतेने का निवडून दिले, ते जनतेची कामं व्हावीत, जनतेचा विकास करता यावा, आपल्या नगराचा विकास करता यावा, यासाठी जनतेने त्याला निवडून दिले. तर त्याने ती कामं केली पाहिजेत. जनतेची जी काही कामं आहे, जनतेची जी काही मतं आहेत, त्याचा त्याने आदर केला पाहिजे. जनतेची मतं त्याने सांभाळली पाहिजे. जनतेने जर सांगितलं की हे काम किंवा पाण्याचा प्रश्न सोडवायला पाहिजे, तर त्याने ते काम करायला पाहिजे. ओके, तो प्रतिनिधी विश्वासू असायला पाहिजे, प्रामाणिक असायला पाहिजे, जनतेशी तो एकनिष्ठ असायला पाहिजे. असे प्रतिनिधी निवडून यावेत अशी आपल्या मनामध्ये भावना असते. ज्या निवडणूक प्रक्रियेद्वारे आपण त्यांना निवडून देणार आहोत, ती निवडणूक प्रक्रिया देखील खुली असते, न्याय्य आणि विश्वासार्ह असावी लागते. आपण जेव्हा एखाद्या प्रतिनिधी निवडून देतो तेव्हा तो निवडणूक प्रक्रियेच्या आधारे निवडून देतो. ओके, मग ती निवडणूक प्रक्रिया पण खुली असायला पाहिजे. त्याच्यामध्ये पण कुठे म्हणजे सपोज की आपण खूप जणांनी एका पक्षाला वोट दिलं आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये काहीतरी घोटाळा झाला आणि ते मत दुसऱ्याच पक्षाला गेलं, तर असं काही नाही व्हायला पाहिजे. निवडणूक प्रक्रिया खुली असायला पाहिजे, ती पण पारदर्शी असायला पाहिजे, न्याय्य असायला पाहिजे, त्याच्यावरती जनतेने विश्वास ठेवलेला आहे, सो ती विश्वासार्ह असायला पाहिजे, त्या विश्वासाला ती पात्र असायला पाहिजे. ओके, या दृष्टीने भारताच्या संविधानाने निवडणुका घेण्यासाठी एक स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद केलेली आहे. मग यासाठी की निवडणूक आयोग न्याय्य पद्धतीने त्याचं काम करता यायला पाहिजे, खुली असायला पाहिजे, जनतेच्या विश्वासासाठी पात्र असायला पाहिजे, तर यासाठी भारतीय संविधानाने निवडणूक घेण्यासाठी एक स्वतंत्र अशी वेगळी तरतूद केलेली आहे. एक वेगळा आयोग निर्माण केलेला आहे, ज्याला आपण निवडणूक आयोग असं म्हणतो. आणि हा निवडणूक आयोग याच्यावरती सरकारचा कुठल्याही प्रकारचा दबाव असत नाही. ही एक स्वतंत्र प्रक्रिया असते, स्वतंत्र आयोग असतो. भारताचा निवडणूक आयोग आणि राज्य पातळीवर असणारा राज्य निवडणूक आयोग आपल्या देशातील सर्व महत्त्वाच्या निवडणुका घेतात. आता आपल्या देशामध्ये 2 पातळीवरती निवडणुका होतात. एक तर राज्य पातळीवरती होतात आणि एक राष्ट्रीय पातळीवरती होतात. म्हणजे संपूर्ण देशामधून आपण जेव्हा निवडणुका घेतल्या जातात, जेव्हा आपल्या प्रधानमंत्री निवडायचे असतात, म्हणजे जेव्हा आपल्याला प्रधानमंत्रीसाठी निवडायचे असतात, तर तेव्हा आपण सगळे देशामधून होत असतं. पण जर आपल्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीला वोटिंग करायचं आहे, तर मग ते राज्य पातळीवरची झाली, किंवा ग्रामपंचायतीमध्ये निवडून द्यायचं असेल, किंवा नगर परिषदेच्या निवडणुका वगैरे असेल, तर ते सगळं राज्य निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली चालतं. पण जर आपल्या देशाचे प्रधानमंत्री निवडून द्यायचे असतील, तर ते भारताचा निवडणूक आयोगच्या अंडर ते चालणार सगळं. भारताच्या निवडणूक आयोगाचे नियंत्रणाखाली ते सगळं चालणार. ओके, त्याच्यानंतर आहे निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यापासून ते निवडणुकांचे निकाल जाहीर करेपर्यंत सर्व निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली चालते. आता निवडणुका कधी घ्यायला पाहिजेत, ओके, निवडणुकांच्या तारखा काय असायला पाहिजेत, हे सगळं कोण जाहीर करणार, तर निवडणूक आयोग सांगणार. त्याच्याप्रमाणे हे सगळं होत असतं. ओके, त्याचबरोबर निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत ज्या काही मध्ये निवडणूक प्रक्रिया असतात, त्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली होत असतात. त्याच्यानंतर पुढे आहे, एका मोठ्या व व्यापक लोकशाही प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया हा एक अविभाज्य भाग आहे. लोकशाही प्रक्रिया ही खूप व्यापक आहे, खूप मोठी आहे. ओके, तिचा विस्तार खूप मोठा आहे. तर यातीलच निवडणूक प्रक्रिया हा एक महत्त्वाचा भाग आहे. आता या पाठामध्ये आपण निवडणूक आयोगाची रचना कशी आहे, त्याच्यामध्ये कोण मेन असतं, किती स्तरावरती निवडणुका घेतल्या जातात किंवा किती स्तरावर निवडणूक आयोग आहेत, त्याच्यानंतर निवडणूक आयोगाचे कार्य काय आहेत, भूमिका काय आहे, हे सगळं आपण या पाठामध्ये समजून घेणार आहोत. निवडणूक प्रक्रियेत कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत याचाही विचार आपण या पाठामध्ये करणार आहोत. ओके, तर आधी पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया की निवडणूक आयोगाचं नेमकं स्ट्रक्चर कसं आहे, नेमकं त्याची रचना कशी आहे. भारतीय निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी अर्थातच निवडणूक आयोग आहे. भारतामध्ये जी निवडणूक प्रक्रिया पार पाडते, निवडणुकीची तारीख डिक्लेअर झाल्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंत, प्रतिनिधी निवडून येईपर्यंत जे काही मधली सगळीची प्रक्रिया आहे, निवडणूक प्रक्रिया, याच्यावर हे सगळं कोणातर्फे होत असतं, तर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली होत असतं.
भारतीय संविधानाच्या कलम 324ने या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली असून त्यात निवडणूक आयुक्त असतात. आता या यंत्रणेमध्ये किंवा निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो आणि सोबतच 2 निवडणूक आयुक्त असतात. ओके, अन्य 2 निवडणूक आयुक्त असतात. एक मुख्य असतो आणि इतर अजून 2 असतात. निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात. हे महत्त्वाचं पॉईंट आहे की निवडणूक आयुक्तांची नेमणूक ही राष्ट्रपती करत असतात. ओके, कारण त्यांच्यावरती कोणत्याही पक्षाचं काही वर्चस्व असायला नको किंवा कोणत्याही पक्षाचा दबाव असायला नको. ओके, त्याच्यामुळे राष्ट्रपती करतात. त्याच्यानंतर निवडणूक आयोगाचे स्वतंत्र जपले जावे म्हणून मुख्य निवडणूक आयुक्तांना सहजासहजी अथवा एखाद्या राजकीय कारणावरून पदभ्रष्ट केले जात नाही. आता निवडणूक आयोगामध्ये किंवा निवडणूक आयोगावरती किंवा निवडणूक आयुक्तावरती कोणाचाही कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव दिल्याने त्याने असं काहीतरी केलं असं काही होऊ नये किंवा कुठल्या राजकीय पक्षाचा दबाव येऊ नये यासाठी त्यांना सहजासहजी पदभ्रष्ट केलं जात नाही. म्हणजे पदावरून काढलं जात नाही त्यांना, त्यांच्या नोकरीवरून म्हणजे त्यांच्या पदावरून त्यांना दूर केलं जात नाही. कारण असं पण होऊ शकतं की एखादा पक्ष असं म्हणेल की तुम्ही मला निवडून द्या किंवा तुम्ही माझ्या ह्याच्यामध्ये म्हणजे माझ्या पक्षामध्ये मतदारांची संख्या वाढवा आणि मला निवडून द्या. जर असं नाही केलं तर मी तुम्हाला कामावरून काढून टाकेन. तर असं काही ते धमकी वगैरे देऊन किंवा असं काही होऊ शकत नाही आणि असं होऊ नये म्हणूनच निवडणूक आयुक्त जे आहेत तर त्यांना कोणत्याही अशा कुठल्याही कारणावरून कुठल्याही राजकीय कारणावरून सहसा त्यांना पदावरून दूर केलं जात नाही. तर त्यासाठी काहीतरी ठोस कारण असावं लागतं की त्यांनी ठोस पुरावे असायला पाहिजेत की खरंच त्यांनी काहीतरी केलेलं आहे किंवा काहीतरी जनतेचा विश्वास त्यांनी गमावलेला आहे. असं काहीतरी त्यांनी केलं आहे की त्याच्यामुळे जनतेचा विश्वास त्यांच्यावरचा गेलेला आहे. असं काहीतरी ठोस कारण असायला पाहिजे, ठोस पुरावे असायला पाहिजेत. ओके, तरच त्यांना त्या पदावरून काढता येतं. निवडणूक आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद असते. निवडणूक आयोगाचा जो काही खर्च असेल, आता एवढ्या पूर्ण देशामध्ये निवडणूक घ्यायची आहे तर तेवढा खर्च पण त्याला लागणारच आहे. मग तो जो काही खर्च असेल त्याची स्वतंत्र आर्थिक तरतूद केलेली असते. आता माहीत आहे का तुम्हाला स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते. जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हा पहिली निवडणूक जेव्हा घेतली होती 1951 ते 1952च्या दरम्यान, तर तेव्हा जे निवडणूक आयुक्त होते, मुख्य निवडणूक आयुक्त, तर ते होते सुकुमार सेन. ओके, ते पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. 1921 साली सेन हे ब्रिटिशकालीन भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. ओके, त्याच्यानंतर पुढे 1950मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यानंतर त्यांना निवडणूक आयुक्तांचा पदभार दिला. 1950 साली निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती आणि आपल्या देशामध्ये 1951-1952 दरम्यान निवडणुका घेण्यात आल्या होत्या आणि मग तेव्हाच्या निवडणुकीसाठी त्यांना पदभार देण्यात आलेला होता. ओके, अतिशय प्रतिकूल व कठीण परिस्थितीत देखील सेन यांनी अगदी कौशल्याने आयोगाचे कामकाज सांभाळले. तेव्हाची परिस्थिती खूप प्रतिकूल होती कारण आत्ताच आपला भारत देश स्वतंत्र झाला होता आणि भारतामध्ये लोकशाही आहे, पण सगळेच लोक साक्षर नव्हते आपल्या देशामध्ये. मग निवडणूक कशी घ्यायची? कारण जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला होता तेव्हा साक्षर खूप कमी होते आणि निरक्षर लोक खूप जास्त होते. तर त्याच्यामुळे निवडणूक नेमकी घ्यायची कशी असे खूप प्रश्न त्या काळामध्ये निर्माण झाले होते. तरी देखील सेन यांनी खूप कौशल्यपूर्ण पद्धतीने निवडणुकीचं कामकाज सांभाळलं होतं आणि यशस्वी निवडणूक त्या काळामध्ये घेतली गेली होती. ओके, तर आता यानंतर आपण पुढे बघणार आहोत निवडणूक आयोगाची कार्ये. त्याआधी आपण पाहूया निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र कर्मचारी वर्ग नाही. निवडणूक आयोगाचा असा काही कर्मचारी वर्ग नाही की तेच पर्टिक्युलर लोक निवडणूक आयोगाचं कामकाज पाहणार, असं काही नाही आहे. तर इतर शासकीय विभागांतील अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. मग निवडणुकीची एवढी सगळी कामे कोण करतं? तर शासकीय सेवेमधले जे काही शिक्षक आहेत, जे काही अधिकारी आहेत किंवा जे कर्मचारी आहेत तर त्यांच्या मदतीने ही सगळी निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. ओके, त्याच्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या म्हणजे ज्या दिवशी निवडणूक आहे त्या दिवशी शाळांना वगैरे सुट्टी असते. ज्या शासकीय शाळा आहेत, जे गव्हर्नमेंटचे स्कूल आहेत त्यांना सुट्टी असते. ओके, तर हे झालं सगळं निवडणूक आयोगाबद्दल थोडक्यात माहिती. इथे एक छोटासा पॉईंट आहे, माहीत आहे का तुम्हाला प्रतिनिधित्व म्हणजे काय? प्रतिनिधित्व म्हणजे काय तर तुम्हाला प्रतिनिधी माहिती असेल. आता तुमच्या वर्गामध्ये एक मॉनिटर निवडतात, म्हणजे
सगळ्या पूर्ण वर्गाच्या समस्या ज्या आहेत तर त्या मॉनिटरला माहिती असतात. मग तो मॉनिटर कोण असतो? प्रतिनिधी असतो. तुमच्या वर्गाचा तो प्रतिनिधी आहे. ओके. मग जर तुम्हाला काहीतरी समस्या असतील तर तुम्ही त्या मॉनिटरला सांगता, मग तो मॉनिटर क्लास टीचरला सांगतो आणि मग त्या समस्या सॉल्व्ह केल्या जातात. तर त्याचप्रकारे एखादी जर समस्या आहे, मग प्रत्येक मुलाने जर ते सॉल्व्ह करायचं म्हटलं तर वर्गामध्ये जर आपण सपोज करू की 50 मुलं असतील तर 50 सगळ्या मुलांचं शिक्षक ऐकून घेऊ शकतात का किंवा प्रत्येकावरती सोल्युशन काढू शकतात का? तर मग त्यासाठी एक प्रतिनिधी असतो की जो सगळ्यांच्या समस्या मांडून घेईल आणि परत त्या समोर पुढे जाऊन क्लास टीचरला मांडेल. वर्गाचा जो प्रतिनिधी आहे तो काय करतो? आपल्या पूर्ण वर्गाचं प्रतिनिधित्व करत असतो. ओके. सो आधुनिक लोकशाही ही प्रातिनिधिक लोकशाही आहे. लोकशाहीतील निर्णय प्रक्रियेत संपूर्ण जनतेला सामावून घेणे शक्य नाही. आता जसं की आपल्या देशामध्ये 1.25 कोटी लोकसंख्या आहे. तर प्रत्येक व्यक्तीचे प्रश्न असणार. तर ते सगळे प्रश्न आपण म्हणजे सगळे लोक पर्सनली जाऊन ते प्रश्न आपल्या मेन व्यक्तीकडे, म्हणजे सपोज की मेन जर मुख्यमंत्री असेल तर प्रत्येकजण त्याला जाऊन मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगू नाही शकत, कारण एवढी सगळी लोकसंख्या आहे, किंवा प्रत्येकजण प्रधानमंत्रीला जाऊन सांगू नाही शकत. मग त्यासाठी प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आलेली आहे. जसं की आपल्या गावामध्ये ज्या काही समस्या असेल त्या आपण आपल्या गावातील जो मेन असेल त्याला सांगणार. मग त्या समस्या तो पुढे जाऊन त्याच्यावरती जो काही मेन असेल त्याला जाऊन सांगणार. मग असे करत करत त्या समस्या सोडवल्या जातात. मग त्याच्या प्रत्येक ठिकाणी एक प्रतिनिधी असतो की जो समस्या सोडवू शकेल किंवा तो जनतेला जबाबदार असतो. ओके. जनतेची सगळी कामं त्याला करणे अपेक्षित असतं, त्याच्याकडून करणं अपेक्षित असतं. यातून जनतेने आपल्या वतीने काही लोकांना राज्यकारभार करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून निवडून देण्याची पद्धत निर्माण झाली. मग एवढे सगळे लोक एकत्र जाऊन सपोज आता आपलं मुख्य केंद्र कुठे आहे? दिल्लीमध्ये आहे. आपल्या देशाची राजधानी काय आहे? दिल्ली आहे. तर एवढे सगळे 1.25 कोटी लोक दिल्लीमध्ये जाऊन बसून बैठक करून मग कुठल्या तरी समस्येवरती सोल्युशन काढणार. तर हे सगळं शक्य आहे का? तर नाही. आणि एवढ्या सगळ्या लोकांना माहिती पण नाही की नेमके निर्णय कसे घ्यायचे किंवा काय सोल्युशन निघेल. तर मग एवढे सगळे लोक जाऊन निर्णय घेऊ नाही शकत. मग प्रत्येक ठिकाणातील प्रत्येक परिसरातील लोकांचं एक प्रतिनिधी लोकांनी तयार केलेला आहे की जो त्यांच्या समस्या घेऊन जाईल आणि त्याचं सोल्युशन आणेल. प्रतिनिधींनी जनतेला जबाबदार राहून जनतेच्या कल्याणाला प्राधान्य देत राज्यकारभार करणे अपेक्षित असते. पण प्रतिनिधी हे जनतेला जबाबदार असतात. म्हणजे जनतेचे जे काही कार्य आहेत, जे काही जनतेचं कल्याण आहे ते प्रतिनिधीला करावंच लागतं. जनतेच्या कल्याणकारी ज्या योजना आहेत त्या प्रतिनिधीला कराव्याच लागतात. कारण जनतेकडे अधिकार आहे. जनतेला जर हा प्रतिनिधी नाही आवडला तर पुढच्या वेळेस ते त्याला निवडून नाही देणार, दुसऱ्या कोणाला तरी निवडून देतील. मग त्या प्रतिनिधीला चांगलंच काम करावं लागतं, कारण त्याला जर पुढे निवडून यायचं असेल तर त्याला चांगलंच काम करणं गरजेचं असतं. मग अशा प्रकारे प्रतिनिधी जनतेच्या ज्या काही समस्या आहेत किंवा जनतेला जे काही गोष्टी अडत असतील तर त्या सगळ्या घेऊन तो आपल्या जो कोण मेन असेल त्याकडे घेऊन तो जातो. म्हणजे अशा पद्धतीने तो जनतेचं प्रतिनिधित्व करत असतो. याच्यानंतर आहे निवडणूक आयोगाची कार्ये. आता निवडणूक आयोगाची कार्ये काय आहेत? तर पहिलं आहे मतदान याद्या तयार करणे. आता मतदान याद्या म्हणजे काय? तर जे लोक ज्या लोकांचं वयवर्ष 18 पूर्ण आहे तर ते मतदान करू शकतात. ओके. त्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे. मग आता निवडणूक आयोगाला कसं करणार की तुम्ही 18 वर्षाचे झाले आहात किंवा तुम्ही 18 वर्षे तुम्हाला पूर्ण झालेले आहे, ते निवडणूक आयोगाला कसं करणार? तर तुम्ही त्यासाठी एक फॉर्म भरून द्यावा लागतो. तर त्याच्यामुळे निवडणूक आयोगाला कळतं की तुम्ही 18 वर्ष पूर्ण झाले आहात आणि मग तुम्हाला एक कार्ड दिलं जातं निवडणुकीचं. ओके. सो त्याच्यानंतर वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क आहे. तो बजावण्यासाठी त्याचे नाव मतदार यादीमध्ये असावे लागते. मग आपण जर 18 वर्षे पूर्ण आहोत तर आपण एक फॉर्म भरून दिला तर आपलं नाव त्या मतदान यादीमध्ये, आपली सगळी इन्फॉर्मेशन काढल्यानंतर आपण खरंच भारताचे नागरिक आहोत का सगळं बघितल्यानंतर मग आपलं नाव ते मतदार यादीमध्ये ॲड केलं जातं. ओके. मतदार याद्या तयार करणे, त्या अद्ययावत करणे. आता दरवेळेस त्या अद्ययावत कराव्या लागणार, कारण दरवेळेस कोणीतरी 18 एज कंप्लीट होणारच आहे तर त्याचं नाव आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करावं लागणार. त्याच्यामुळे दरवेळेस या मतदान याद्या अद्ययावत कराव्या लागतात. नव्या मतदारांचा समावेश करावा लागतो. ही सगळी कामे कोण करतं? तर निवडणूक आयोग करतं. मग मतदार याद्या तयार करणे, त्याच्यामध्ये नवीन मतदारांची नावं ॲड करणे, परत त्या याद्या अद्ययावत करणे आणि मग त्या याद्या ज्या ठिकाणी आपलं नाव असेल त्या ठिकाणी जाऊन आपण वोटिंग करण्यासाठी आपल्याला लिस्ट येते तर त्याच्यामध्ये आपलं नाव आहे का ते बघणे. तर हे सगळं कामं कोण करतं? निवडणूक आयोग करतं. मतदारांना ओळखपत्र देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. आता एखाद्या भारतीय नागरिकाचं वयवर्ष 18 पूर्ण असेल तर त्याला मतदान करण्याचा अधिकार आहे. मग निवडणुकीच्या वेळेस त्याला मतदान करता यावं यासाठी त्याच्याकडे एक ओळखपत्र असतं, ज्याला आपण वोटर्स ID म्हणतो. तर ते देण्याचा अधिकार पण कोणाला असतो? निवडणूक आयोगाला असतो.
माहीत आहे का तुम्हाला? मतदार नोंदणीसाठी विशेष मतदार जागृती मोहीम आखण्यात येते. त्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस देखील साजरा करण्यात येतो. ओके, आता हा मतदार दिवस कधी असतो, किती तारखेला असतो किंवा किती तारखेला साजरा केला गेला होता या निवडणुकीला, तर ते सगळं तुम्ही शोधा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ओके, सो मतदार नोंदणीसाठी विशेष मतदार जागृती मोहीम देखील आखण्यात येते की तुम्ही मतदान करा, जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे. यासाठी मतदार नोंदणीसाठी किंवा तुम्ही मतदार यादीमध्ये तुमची नोंदणी आहे का नाही ते बघा, की मतदानाचा दिवस जेव्हा असतो त्याच्या आधी सांगितलं जातं की मतदान यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते चेक करा. मतदान याद्या दिल्या जातात तर त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे का ते बघायचं, नाहीतर मग तुमच्याकडून एक फॉर्म भरून घेतला जातो आणि मग तुमचं नाव त्याच्यामध्ये ॲड केलं जातं. तर या सगळ्या गोष्टींबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी काही मोहिमा देखील आखल्या जातात. निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम. निवडणुकीचे संपूर्ण संचालन हे निवडणूक आयोगावरील जबाबदारी असल्याने कोणत्या राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते. आता आपल्या देशामध्ये सपोज की लोकसभेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत, तर संपूर्ण देशामध्ये त्या घ्यायच्या असतात. मग ते सगळं एकाच वेळी घेणं शक्य नाही आहे, कारण एवढ्या सगळ्या निवडणुका घ्यायच्या त्या न्याय्य वातावरणामध्ये व्हायला हव्यात. सुरक्षा असायला पाहिजे. त्या ज्या मतदान करण्याच्या पेट्या आहेत किंवा ज्याला आपण EVM मशीन म्हणतो त्या सगळ्या सुरक्षित राहायला पाहिजेत. तर एवढं सगळं पूर्ण देशामध्ये एकाच वेळी करणं शक्य नाही आणि ते न्याय्य वातावरणामध्ये होणार पण नाही. मग त्यासाठी काय केलं जातं की निवडणूक आयोग ठरवतं, ज्याप्रमाणे जसं की सपोज की 2 राज्यांच्या निवडणुका आज होतील, मग इतर 2-3 राज्यांच्या, असं ते ठरवून ठेवतं की किती टप्प्यांमध्ये त्या निवडणुका घेतल्या जातील किंवा कोणत्या दिवशी कुठल्या राज्याच्या निवडणुका घेतल्या जातील, कुठल्या राज्यामध्ये त्या निवडणुका घेतल्या जातील, हे सगळं निवडणूक आयोग ठरवत असतं. हे सगळं वेळापत्रक त्यांना तयार करावं लागतं. त्याच्यानंतर आहे उमेदवारांच्या अर्जांची छाननी. आता उमेदवार म्हणजे काय की एखाद्या पक्षामधून जो व्यक्ती निवडणुकीसाठी उभा राहतो त्याला आपण उमेदवार असं म्हणतो. ओके, मग आता सपोज की एखादा पक्ष आहे, आपण BJP घेऊया, तर BJPमधून एखादा व्यक्ती निवडणुकीसाठी उभा राहणार आहे तर त्याला आपण काय म्हणणार, उमेदवार म्हणणार. आता उमेदवारांच्या अर्जाची छाननी. मग त्याला उभं राहायचं आहे, म्हणजे त्या पक्षामधून त्याला निवडणुकीसाठी उभं राहायचं आहे, तर मग त्याला अर्ज द्यावा लागतो की या निवडणुकीसाठी मला उभं राहायचं आहे किंवा मी या निवडणुकीमध्ये समावेश घेणार आहे उमेदवार म्हणून. तर मग तो जो अर्ज तो देणार, तर त्याची छाननी आपल्याला नाही निवडणूक आयोगाला करावी लागते. सो निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडणुकीसाठी उभे करतात. मग जेव्हा निवडणुकांच्या तारखा डिक्लेअर केल्या जातात तर त्यावेळेस मग जे राजकीय पक्ष आहेत तर ते प्रत्येक पक्षाचा उमेदवार ते निवडणुकीसाठी उभे करत असतात. आणि मग तसेच कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता स्वतंत्रपणे काही उमेदवार निवडणूक लढवतात. मग असेही काही उमेदवार असतात की ज्यांना कुठल्याच पक्षामध्ये नाही जायचं, त्यांना काँग्रेसमध्ये पण नाही जायचं, त्यांना BJPमध्ये पण नाही जायचं, त्यांना शिवसेनेमध्ये पण नाही जायचं, मनसेमध्ये, इतर कुठल्याच पक्षामध्ये त्यांना जायचं नाही आहे. त्यांना स्वतंत्र निवडणूक लढायची आहे, ज्यांना आपण अपक्ष असं म्हणतो. ओके, अशा अपक्ष उमेदवारांना अशा अपेक्षा उमेदवारांसह निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या या सर्व उमेदवारांना अर्ज भरावा लागतो. मग जे अपक्ष आहेत, ज्यांना कुठल्याही पक्षामध्ये जाऊन निवडणूक द्यायची नाही किंवा ज्यांना कुठल्याही पक्षातर्फे उभं राहायचं नाही आहे, तर ते स्वतः स्वतंत्रपणे उभं राहू शकतात. तर त्या उमेदवारांना देखील एक अर्ज द्यावा लागतो आणि जे पक्षामधून निवडणूक लढणार आहेत त्यांना पण अर्ज द्यावा लागतो व त्यात स्वतः संबंधी सर्व माहिती द्यावी लागते. या अर्जाची काटेकोर छाननी निवडणूक आयोग करते व पात्र उमेदवारांना निवडणूक लढण्यास परवानगी देते. मग या अर्जांची छाननी निवडणूक आयोग करते. माझ्या छाननीमध्ये काय करणार, एकतर पहिली गोष्ट की तो जो उमेदवार आहे तर तो 18 वर्ष त्याला पूर्ण असले पाहिजेत, 18 वर्षांच्या वरती तो असायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की तो भारताचा नागरिक असायला पाहिजे, त्याच्याकडे भारताचं नागरिकत्व असायला पाहिजे. अजून त्याला कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसायला पाहिजे, म्हणजे त्याने आधी कुठलाही गुन्हा केलेला नसायला पाहिजे किंवा तो त्याच्यामागे काही कुठले आरोप नसायला पाहिजेत. ओके, तर या सगळ्या गोष्टींची छाननी निवडणूक आयोगाला करावी लागते. आणि तो जर पात्र असेल, तो उमेदवार जर पात्र असेल उभा राहण्यासाठी किंवा निवडणूक लढवण्यासाठी, तरच त्याला निवडणूक लढण्यास परवानगी देते निवडणूक आयोग. ओके, चौथा पॉईंट आहे राजकीय पक्षांना मान्यता देणे. आपल्या देशात बहुपक्ष पद्धती आहे. आपल्या देशामध्ये अनेक पक्ष आहेत, जसं की तुम्हाला माहिती आहे BJP आहे, शिवसेना आहे, मनसे आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ओके, काँग्रेस आहे. तरी सगळे अनेक पक्ष आहेत. त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये कसं आहे, बहुपक्ष पद्धती आहेत. परंतु काही देशामध्ये ज्या ठिकाणी हुकुमशाही असेल तर त्यांच्याकडे एकच पक्ष प्रबळ असतो. काही ठिकाणी काही देशांमध्ये 2 पक्ष प्रबळ असतात. तर अशा पद्धतीने प्रत्येक देशामध्ये
पक्षांची संख्या विविध असते. तसेच नवनवे पक्ष निर्माण होतात. आपल्या देशामध्ये अनेक नवीन नवीन पक्ष निर्माण होत असतात. पक्षांमध्ये फूट पडून नवे पक्ष अस्तित्वात येतात. तर काही पक्षांमध्ये फूट पडली जाते. काही वेळेस त्यांचे मतभेद होतात किंवा कोणी उमेदवारी घ्यायची या ह्याच्यामध्ये मतभेद होतात. काही भांडणं होतात. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये फूट पडते आणि मग एक वेगळाच पक्ष तयार होतो. जो ओरिजिनल आहे तो वेगळा पक्ष आणि अजून एक फूट पडून दुसराच पक्ष तयार होतो. तर अशा पद्धतीने पण नवीन पक्ष निर्माण होतात. अशा सर्व पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता आवश्यक असते. पण जे काही नवीन पक्ष निर्माण होतील किंवा जे काही आधीचे पक्ष आहेत तर या सगळ्या पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता असणं आवश्यक असतं. एखाद्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा अधिकार देखील निवडणूक आयोगाला असतो. मग एखादा पक्ष आहे त्याने जर सपोज गैरवर्तन केलं किंवा ते सगळं आपण थर्ड लेसनमध्ये बघणारच आहोत. तर त्यांचे जे हक्क त्यांना देण्यात आलेले आहेत, त्यांना जी मान्यता देण्यात आलेली आहे तर ते काढून घेण्याचा अधिकार पण निवडणूक आयोगाला असतो. म्हणजे त्यांची मान्यता रद्द पण करता येते निवडणूक आयोगाला. निवडणूक आयोग राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह देते. आता आपण बघतो की BJPचं जे चिन्ह आहे, पक्षाचं जे चिन्ह आहे तर ते कमळ आहे, शिवसेनेचं धनुष्यबाण आहे, मनसेचं इंजिन आहे वगैरे वगैरे. तर हे सगळे चिन्ह त्यांना कोण देतं तर निवडणूक आयोग देतात. ओके. निवडणुकीसंबंधी वाद सोडवणे. आता जेव्हा निवडणूक पार पडते तेव्हा एखाद्या पक्षातील जो उमेदवार निवडून येतो तर मग दुसऱ्या पक्षांना असं वाटतं की काहीतरी चिटिंग झालेली आहे किंवा काहीतरी घोटाळा झाला आहे मतमोजणीमध्ये. अशा अनेक गोष्टींवरून मग निवडणुकीसंबंधी वाद निर्माण होतात. तर मग हे सगळे वाद सोडवण्याचं पण काम कोण करतं? निवडणूक आयोगच करतो. निवडणुकीसंबंधी काही वाद निर्माण झाल्यास ते सोडवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. त्यानुसार एखाद्या मतदारसंघामध्ये पुन्हा निवडणुका घेणे अथवा उमेदवाराची अपात्रता घोषित करणे हे कामे देखील निवडणूक आयोगच करतं. मग ते परत चेक केलं जातं की खरंच काही घोटाळे झाले आहेत का, आणि मग जर असं काही झालं असेल तर मग परत निवडणूक घ्यायच्या का किंवा काय करायचं हे सगळं ठरवण्याचे अधिकार पण कोणाला असतात? निवडणूक आयोगालाच असतात. ओके. राजकीय पक्षांना मान्यता देताना निवडणूक आयोग कोणते निकष लावते तर हे सगळं आपण राजकीय पक्ष या पाठामध्ये बघणार आहोतच. अनुसूचित जाती व जमातींसाठी काही मतदारसंघ राखून ठेवले जातात. तर असं का केलं जातं? का मतदारसंघ राखून ठेवले जातात? तर आपण याआधीच बघितलेलं आहे की अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातींमधील जे लोक असतात तर ते एकतर ते उच्च शिक्षित नसतात किंवा असतीलही, परंतु काही जणांना त्यांना समाजापासून वंचित ठेवलं जातं. तर मग असं काही होऊ नये, त्यांना पण अधिकार मिळावा, त्यांना पण उमेदवारीचा अधिकार मिळावा, यासाठी त्यांच्यासाठी पण काही मतदारसंघ राखून ठेवले जातात. सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हे असतात. हो, असतात. का असतात? तर अजूनही काही ठिकाणी काही लोक शिक्षणापासून वंचित आहेत, अजूनही काही लोक निरक्षर आहेत. तर त्यांना पण निवडणुकीमध्ये सहभाग घेता यावा, त्यांना पण मतदान करता यावं, यासाठी प्रत्येक निवडणूक संघाला, प्रत्येक पक्षाला निवडणूक चिन्ह दिलं जातं. म्हणजे सपोज की भाजपचं कमळ आहे. ओके. सो मग त्यांना एखाद्या निरक्षर व्यक्तीला पण जर भाजपला वोटिंग करायचं असेल तर ते कमळावरती आपलं वोट देऊ शकतात किंवा शिवसेनेला करायचं असेल तर ते धनुष्यबाणावरती चिन्ह ओळखून वगैरे वोटिंग करू शकतात. मतदानाच्या वेळी आणि मतमोजणी करताना राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी हजर असतात. जर एखाद्या पक्षाला असं वाटत असेल की सपोज चीटिंग केली जाते किंवा काय केलं जाते तर ते आपले प्रतिनिधी पण मतमोजणीच्या वेळेस किंवा तिथे हजर करू शकतात. ओके. दूरदर्शन, आकाशवाणी या प्रसारमाध्यमांवर आपली बाजू मांडण्याची सर्व मान्यताप्राप्त पक्षांना समान संधी असते. प्रत्येक पक्ष आपली बाजू मांडू शकतो, प्रत्येकाला अधिकार आहे आपली बाजू मांडण्याचा. ओके. त्याच्यानंतर असे का करावे लागते? पहिला प्रश्न आहे की उमेदवारांना फक्त वयाची अट असताना त्यांनी इतर माहिती निवडणूक आयोगाला देणे का महत्त्वाचे आहे? आपण तर बघितलं की एखाद्या व्यक्तीला जर निवडणुकीसाठी उभं राहायचं असेल तर मग त्याला फक्त 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि तो भारतीय नागरिक असायला पाहिजे, या अटी आहेत. परंतु असं असताना देखील मग त्यांना इतर माहिती देणं का गरजेचं आहे किंवा त्याला इतर माहिती का द्यावी लागते? तर मग पहिली गोष्ट अशी आहे की जेव्हा एखादा उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहणार आहे तर तेव्हा त्याला अर्ज भरावा लागतो. तर तेव्हा त्याला वयाची माहिती द्यावीच लागते. पण त्याचबरोबर त्यांना त्याची संपत्ती किती आहे म्हणजे त्याचं पण एक मोजमाप द्यावं लागतं. त्याचबरोबर हे पण तपासलं जातं की त्याची आधी काही गुन्हेगारी पार्श्वभूमी होती का, म्हणजे त्यांच्यावरती आधी काही आरोप केले गेले होते का, त्यांनी कोणते गुन्हे केले गेले होते का, त्याचं पण स्पष्टीकरण त्यांना निवडणूक आयोगाला द्यावं लागतं. त्याचबरोबर जर सपोज की एखादी गुन्हेगारी पार्श्वभूमी जर असेल त्या उमेदवाराची एखादी गुन्हेगारी
गुन्हेगारी पार्श्वभूमी जर असेल तर मग तो उमेदवार असंही करू शकतो की दहशत निर्माण करू शकतो आणि मग मतदार करण्यासाठी नागरिकांवरती प्रभाव टाकू शकतो किंवा परत मतदार तुम्ही कराच असं त्यांना हे पण करू दहशत पण पसरवू शकतो, असं पण तो करू शकतो. मग तसं काय होऊ नये यासाठी त्याच्या आधी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, आणि असेल तर मग काही निकष आहेत त्याच्या आधारे त्याचे सदस्यत्व देखील निवडणूक आयोग रद्द करू शकतो. त्याच्यामुळे निवडणूक आयोगाला ही सगळी माहिती असणं आवश्यक आहे की त्याचं वय काय आहे, त्याचबरोबर त्याची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, यासाठी त्यांना वयाबरोबरच इतर माहिती देणं पण गरजेचं असतं. त्याच्यानंतर उमेदवारांना त्यांच्याकडील मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाला का द्यावी लागते. मग उमेदवारांकडे जो पैसा आहे तर त्याची माहिती त्यांना निवडणूक आयोगाला का द्यावी लागते. तर उमेदवार जेव्हा निवडून येतो तर तेव्हा तो निवडून आल्यावरती त्याने आपल्या हक्कांचा गैरवापर करू नये आणि भ्रष्टाचार करू नये. ओके, कारण तो भ्रष्टाचार देखील करू शकतो. जेव्हा तो निवडून येतो तेव्हा तो त्याच्या अधिकारांचा त्याच्या हक्कांचा वापर करून अनेक गैरवापर किंवा भ्रष्टाचार करू शकतो, तर त्याला तसं करू नये. त्याचबरोबर जो त्यांना कार्यकाळ मिळालेला आहे, म्हणजे जेव्हा ते निवडून येतात आणि तो जो त्यांना कार्यकाळ मिळतो तर त्या वेळेमध्ये ते जनतेचा पैसा मिळवून किंवा जमिनी खरेदी करू शकतात, तर असं जास्त ते भ्रष्टाचार करू शकतात, तर तसं काही करू नये. त्याचबरोबर जेवढी मालमत्ता जाहीर केलेली आहे त्या मालमत्तेपेक्षा गैरमार्गाने मिळवलेल्या संपत्तीचा तपशील देता आला नाही तर अशा प्रतिनिधींना शिक्षा करता येते आणि त्यांना पदभ्रष्टही करता येते. म्हणजे जेवढी संपत्ती त्यांना, तुम्हाला माहिती असेल की निवडणुकीच्या आधी जे उमेदवार आहे त्यांची संपत्ती जाहीर केली जाते. ओके, तर ती जी मालमत्ता आहे तर त्या मालमत्तेपेक्षा जर इतर जी संपत्ती आहे गैरमार्गाने मिळवलेली, ज्याला आपण काळा पैसा म्हणतो, तर त्याचा जर तपशील देता आला नाही तर ही संपत्ती तुमच्याकडे कुठून आली, काय आली वगैरे हे सगळं जर सांगता आलं नाही तर मग भ्रष्टाचार केला आहे किंवा असं काहीतरी तिथून सिद्ध होतं आणि मग आपण म्हणजे निवडणूक आयोग त्या उमेदवाराला त्या पदावरून देखील दूर करू शकतो. ओके, त्याच्यानंतर आहे की लोकप्रतिनिधींवर या अटीमुळे निर्बंध लादले जाऊन सरकारी व खाजगी मालमत्तेचा व्यय होणे थांबते आणि म्हणून उमेदवारांना त्यांच्याकडे जी काही मालमत्ता आहे त्याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. ओके, त्याच्यानंतर आता आपण पुढे बघूया. पुढे आहे मतदारसंघाची पुनर्रचना. ओके, तर आता हा टॉपिक आपण बघूया. लोकसभेतील एकूण सदस्य संख्या ही 543 आहे आणि हे सदस्य कसे निवडून येतात. आता एवढे सगळे सदस्य कसे आणि कुठून निवडून येतात, तर जेव्हा प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असतो. ओके, तर आता आपल्या देशातून प्रत्येक भागातून एक प्रतिनिधी निवडून येणार आहे. मग आपल्या देशाचे एकूण 543 भाग करावे लागतात. मग त्या प्रत्येक भागातून एक उमेदवार निवडून येईल. ओके, आणि असे 543 सदस्य होतात. हे मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाच्या परिसीमन समितीचे असते. मग हे मतदारसंघ हे विभाग कोण निर्माण करणार, म्हणजे देशाचे कुठल्या भागाचे किती विभाग करायचे किंवा काय करायचं हे सगळं कोण ठरवणार, तर निवडणूक आयोगाची जी परिसीमन समिती असते, ज्याला आपण डिलिमिटेशन कमिशन म्हणतो, तर ती हे सगळं ठरवत असते. आणि कोणत्याही दबावाखाली न येता ही यंत्रणा तटस्थपणे मतदारांची पुनर्रचना करत असते आणि कोणाचाही दबाव यांच्यावर नसतो किंवा सरकार त्यांना असं नाही विचारू शकत की तुम्ही या भागाचे एवढेच का विभाग केले किंवा या परिसराचं असंच का केलं, तर असं काही विचारू शकत नाही, कारण निवडणूक आयोग हे स्वतंत्र आहे. ओके, त्यामुळे ते कोणाच्याही दबावाखाली येऊ शकत नाही. त्याच्यानंतर इथे प्रश्न आहे की निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आचारसंहितेचे सरकारलाही पालन करावे लागते. मग निवडणूक आयोग श्रेष्ठ आहे की सरकार श्रेष्ठ आहे, तर या ठिकाणी जेव्हा निवडणुकीचा कालावधी असतो तेव्हा निवडणूक आयोगच श्रेष्ठ आहे, कारण निवडणूक आयोग जे काही सांगेल ते सगळं सरकारला मान्य करावंच लागतं. पण जेव्हा इतर वेळी, म्हणजे जेव्हा निवडणूक नसेल किंवा निवडणुकीचा कालावधी नसेल त्यावेळी मग सरकारचं सगळ्यांना ऐकावं लागतं. तर असं काही आपण सांगू नाही शकत की कोण श्रेष्ठ आहे किंवा कोण कनिष्ठ आहे. खालीलपैकी कोणत्या 2 बाबी आचारसंहितेचा भंग करणारे आहेत असं तुम्हाला वाटतं. आता यासाठी आपण आचारसंहिता म्हणजे काही ते पुढे बघणारच आहोत. त्याआधी आपण थोडक्यात एक बघूया की कोणत्या बाबी आचारसंहितेचा भंग करतात. तर पहिलं आहे उमेदवारांकडून वसाहतीत घरगुती वापराच्या वस्तूंचे वाटप करणे. तर आचारसंहितेच्या कालावधीमध्ये एखाद्या म्हणजे घरगुती वापराच्या वस्तू आहेत, जसं की तुम्ही जर मला ओट केलं की मी तुम्हाला एवढ्या हे वस्तू आणून देईल असं सांगणं हे चुकीचं आहे, कारण याच्यामुळे आचारसंहितेचा भंग होऊ शकतो. त्याच्यानंतर निवडून दिल्यास पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन हे देऊ शकतं, कारण जर त्या भागामध्ये ती समस्या असेल तर तुम्ही जर मला निवडून दिलं, एखादा प्रतिनिधी असं म्हणू शकतो की तुम्ही मला निवडून दिलं की मी हा प्रश्न सोडवेन. ओके, ते होऊ शकतं. त्याच्यानंतर आश्वासन देऊ शकतो. घरोघरी जाऊन मतदारांना भेटणे व निवडून देण्याची विनंती करणे, तर हे पण नाही होऊ शकत की घरोघरी जाऊन असं विनंती नाही करू शकत. ओके,
आचारसंहितेच्या कालावधीमध्ये. त्याच्यानंतर आहे जातीचे व धर्माचे आव्हान करून पाठिंबा मिळवणे. हे तर करणं चुकीचंच आहे, कारण संविधानामध्ये आपण ऑलरेडी जात धर्म असं काय पाळायचं नाही, भेदभाव करायचं नाही सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हे तर पूर्णपणे चुकीचंच विधान आहे. ओके. त्याच्यानंतर आहे मतदारासाठीच्या आचारसंहितेत तुम्ही कोणत्या नियमांचा समावेश कराल. आधी आपण आचारसंहिता म्हणजे काय ते समजून घेऊया आणि मग आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया. त्याआधी इथे आहे लक्षात ठेवा, हिमाचल प्रदेश या राज्यातील श्याम शरण नेगी भारताचे पहिले मतदार ठरले. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा 25 ऑक्टोबर 1951 साली ज्या लोकसभा निवडणुका घेतल्या होत्या, तर त्यामध्ये श्याम शरण नेगी यांनी पहिल्यांदा वोटिंग केलं आणि ते भारताचे पहिले मतदार आहेत जे हिमाचल प्रदेशमधले आहेत. ओके. त्याच्यानंतर आता आपण निवडणूक प्रक्रिया पाहूया आणि त्यामध्येच आपण आचारसंहितेचा अर्थ समजून घेऊया आणि मग आपण या प्रश्नाकडे पुन्हा येऊया. निवडणूक प्रक्रिया, पहिल्यांदा मतदारसंघांची निर्मिती केली जाते. ओके. म्हणजे किती एकूण आपल्याला सांगितलेलं आहे की 543 आहेत. ओके. तर मग तेवढे विभाग तयार केले जातात, तेवढ्या मतदारसंघांची निर्मिती केली जाते आणि मग त्याच्या आधारे मतदार याद्या निश्चित केल्या जातात. त्याच्यानंतर उमेदवारांकडून नामांकन पत्र व छाननी, मग उमेदवारांकडून अर्ज घेतले जातात, त्यांची छाननी केली जाते की खरंच हे उमेदवार पात्र आहेत का निवडणूक लढवण्यासाठी. त्यानंतर मग निवडणुकांचा प्रचार केला जातो. मग तुम्ही ऐकलं असेल प्रचार वगैरे कसं करतात ते. त्याच्यानंतर प्रत्यक्ष मतदानाचा दिवस येतो, त्या दिवशी जनता आपल्या प्रतिनिधीला मतदान करते, वोटिंग करते. त्याच्यानंतर मतमोजणी केली जाते आणि मग लगेचच मतमोजणी केली जाते आणि मग निकाल पण जाहीर केले जातात की ज्याला जास्त मतदान मिळालं असेल तर तो उमेदवार जिंकलेला आहे किंवा तो निवडून आलेला आहे. त्याच्यानंतर निवडणुकीसंबंधीच्या वादांचे निराकरण, आणि मग तसं पण पाहिलं की निवडणूक झाल्यानंतर काही वाद निर्माण होतात, मग ते वाद पण निवडणूक आयोग सोडवते. ओके. तर अशा प्रकारे ही एकूण निवडणूक प्रक्रिया चालते. त्याच्यानंतर आहे आचारसंहिता म्हणजे काय. भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या व न्याय्य वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे ज्या उपाययोजना राबवल्या आहेत त्यात आचारसंहितेचा समावेश करता येईल. आचारसंहितेला आपण कोड ऑफ कंडक्ट असं पण म्हणतो. मग आपल्या देशामध्ये निवडणुका म्हणजे एका ठराविक कालावधीनंतर घेतल्या जातात. मग त्या कशा व्हायला पाहिजेत, न्याय्य वातावरणामध्ये व्हायला पाहिजेत, कोणाचाही दबाव नसायला पाहिजे, काही गैरप्रकार त्याच्यामध्ये व्हायला नाही पाहिजेत. तर मग यासाठी निवडणूक आयोग अनेक योजना राबवत असते. मग त्यामधलीच आचारसंहिता ही एक योजना आहे, म्हणजे त्याच्यामध्येच आचारसंहितेचा पण समावेश आहे. गेल्या काही दशकांपासून निवडणूक आयोगाने आपले सर्व अधिकार वापरून निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही दशकामध्ये निवडणूक आयोगाने काय केले की आपल्याला जे काही अधिकार दिलेले आहेत त्या सगळ्या अधिकारांचा वापर केलेला आहे आणि निवडणुकीदरम्यान जे काही गैरप्रकार होत असतात, गैरकारभार होत असतात, तर या सगळ्यांना आळा घालण्याचा प्रयत्न निवडणूक आयोग आपल्याला जे अधिकार आहेत त्याच्या आधारे करत असते. निवडणुकीपूर्वी काही काळ व निवडणुकीच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष व मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमांचे पालन करायचे ते आचारसंहितेत स्पष्ट केलेले असते. आता आचारसंहिता कधी लागू केली जाते तर एकतर निवडणुकीपूर्वी काही काळ, म्हणजे तो किती काळ आहे ते निवडणूक आयोग ठरवते. मग निवडणुकीच्या आधीचा काही काळ आणि ज्या काळामध्ये निवडणूक घेतली जाते तो काळ. ओके. तर या काळामध्ये काही राजकीय पक्षांनी, मतदारांनी आणि सरकारने काय नियमांचे पालन करायचे या सगळ्याचा समावेश कशामध्ये असतो, आचारसंहितेमध्ये असतो. या नियमांचा शासनालाही भंग करता येत नाही. म्हणजे या ठिकाणी निवडणूक आयोगाने जे काही नियम ठरवून दिलेले आहेत तर या नियमांचं शासन देखील उल्लंघन करू शकत नाही, म्हणजे शासनालाही हे नियम पाळावेच लागतात. गेल्या काही निवडणुकांमध्ये आचारसंहितेच्या संदर्भातील कारवायांमुळे सामान्य मतदार आश्वस्त झाल्याचे दिसते आणि गेल्या काही निवडणुकांमध्ये म्हणजे गेल्या काही दशकामध्ये आचारसंहितेचा वापर केला गेला होता, आचारसंहिता लागू करण्यात आली होती. तर त्यामुळे सामान्य जनतेमध्ये सामान्य मतदार जे आहेत तर ते अस्वस्थ झालेले दिसत आहेत. ओके. त्यांचा विश्वास आता बसलेला आहे. ओके. तर आता आपण बघूया की मतदारांच्या आचारसंहितेत तुम्ही कोणत्या नियमांचा समावेश कराल. ओके. मग आता आपण बघितलेलं आहे की आचारसंहितेचा नियमांचं पालन कोणाला करावं लागतं, सरकारला करावं लागतं, जे राजकीय पक्ष आहेत त्यांना करावे लागतात आणि त्याचबरोबर जे मतदान करणारे आहेत, मतदार आहेत, त्यांना देखील आचारसंहितेच्या नियमांचं पालन करावं लागतं. मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या नियमांचा समावेश कराल. तर पहिली गोष्ट आहे की आपल्या देशामध्ये जरी लोकशाही असली तरीही खूप असे लोक आहेत की जे वोटिंगच करत नाहीत. त्यांना अधिकार आहे, ते 18 इयर्सच्या अबोव आहेत, तरी पण ते वोटिंग करत नाहीत. मग एकतर सगळ्यांनी वोटिंग करायला पाहिजे. मग त्यासाठी आपण असं करू शकतो की जे लोक मतदान नाही करणार किंवा मतदार करणार नाही तर त्यांच्या सगळ्या सोयीसवलती ज्या आहेत त्या रद्द कराव्यात आणि त्यांना जबरदंड करावा, म्हणजे जेणेकरून ते वोटिंग करतील, असं पण आपण करू शकतो. किंवा त्याचबरोबर मतदाराने उमेदवारांकडून भेटवस्तू वा पैसे स्वीकारल्याचे जर सिद्ध झाले तर त्यांना दंड करायला पाहिजे, कारण हे चुकीचं आहे. कुठल्याही राजकीय पक्षाकडून किंवा कुठल्याही उमेदवाराकडून आपण
आपण भेटवस्तू घेऊन आपण स्वतः त्यांचं गुलाम नाही व्हायचं, कारण आपल्याला जो हक्क मिळालेला आहे तो खूप अमूल्य आहे. आपलं मत, एक मत खूप अमूल्य असतं, तर ते आपण असं कुणालाही विकायचं नाही किंवा आपण कुणाचाही गुलाम नाही बनायचं. त्याच्यामुळे चुकीचं आहे की एखाद्या राजकीय पक्षाने आपल्याला एखादी भेटवस्तू दिली आणि सांगितलं की तुम्ही आम्हाला वोट द्या, आम्ही तुम्हाला एवढे एवढे पैसे देऊ, तर असं पैशाने आपलं मत कुणालाही विकायचं नाही किंवा कुणाच्याही गुलाम आपण बनायचं नाही, कारण आपलं मत आपलं आहे. आपल्याला संविधानाने तो अधिकार दिलेला आहे, त्याच्यामुळे त्याचा वापर आपणच केला पाहिजे आणि तोही योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठीच. येऊ शकतं की ज्या काळामध्ये मतदान असतं तर तेव्हा अनेक लोक असं करतात की उगाच समाजामध्ये काहीतरी असे कृत्य करतात की ज्याच्यामुळे समाजामध्ये मतभेद निर्माण होतील, भांडणं होतील, तर असे काही कृत्य करू नयेत. त्याचबरोबर उगाच खोटं मतदान करू नये. कोणाला पण आपल्याला ज्याला मतदान करायचं त्यालाच मतदान करायला पाहिजे. आपलं मत कोणालाही देऊ नये. ओके. आणि कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य कुठल्याही मतदाराने करू नये. तर हे काही नियम आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करू शकतो. पाहिलं की निवडणूक आयोगामुळे आपल्या देशामध्ये निवडणुका या मुक्त आणि न्याय्य वातावरणामध्ये होतात, परंतु तरीही या निवडणुका मुक्त आणि न्याय्य होण्यामध्येही काही आव्हाने आहेत. आता ती काय आव्हाने आहेत आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करायला पाहिजे, तर त्या सुधारणा पण आपण पुढे बघणार आहोत. आपल्या देशाचा विस्तार व मतदारसंख्या लक्षात घेता निवडणुका घेणे हे अतिशय आव्हानात्मक काम आहे. एकतर आपल्या देशामध्ये लोकसंख्या खूप आहे, आपल्या देशाचा विस्तार खूप जास्त आहे, त्याच्यामुळे निवडणुका घेणं हे खूप आव्हानात्मक काम आहे, तरीही आपण ते यशस्वीरित्या पार पाडतो आहोत. निवडणूक आयोगाला कायद्याच्या चौकटीत राहून या आव्हानांचा सामना करावा लागतो. काही आव्हानांचा इथे उल्लेख केलेला आहे. आता कोणती आव्हाने आहेत ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. आपल्या पुस्तकामध्ये 4 आव्हानांचा समावेश करण्यात आलेला आहे. पहिलं आव्हान आहे निवडणुकांमध्ये आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असतात. जसं की मत विकलं जातं, म्हणजे जसं की एखादा पक्ष आहे तर तो एखाद्या व्यक्तीला, एखाद्या मतदाराला पैसे देणार आणि सांगणार की तू मलाच वोटिंग कर, तर असं खूप गैरव्यवहार होत असतात आणि मग तो रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला अनेक उपाययोजना कराव्या लागतात. ओके. त्याच्यानंतर हे एक सगळ्यात मोठं आव्हान आहे की हे कसं थांबवायचं. त्याच्यानंतर आहे सेकंड, काही उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही राजकीय पक्ष त्यांना तिकीट देतात व ते निवडूनही येतात. आता तिकीट देतात म्हणजे काय करतात, तर राजकीय पक्ष काही उमेदवारांच्या मागे गुन्हेगारी पार्श्वभूमी असते, म्हणजे ते गुन्हेगार असतात, त्यांनी आधी काहीतरी गुन्हे केलेले असतात, तरी देखील त्यांना ते उभं राहण्याची संधी देतात, म्हणजे निवडणुकीमध्ये उमेदवारी देतात किंवा उभे राहायला संधी देतात किंवा निवडून येण्यासाठी संधी देतात. ओके. तर हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही त्यांना निवडणुकीमध्ये उभे राहण्याची संधी दिली जाते, म्हणजे त्यांना तिकीट दिलं जातं आणि ते निवडून देखील येतात. मग यामुळे काय होतं, तर राजकारणाचे गुन्हेगारीकरण होते. गुन्हेगारीकरण म्हणजे काय, तर मग परत जेव्हा निवडणुका असणार तर तेव्हा मग तो जर गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उमेदवार असेल तर तो जनतेमध्ये असं काहीतरी धाक पसरवेल की तुम्ही जर मला वोटिंग नाही केलं तर मी असं करेन आणि तसं करेन, तर असं काही व्हायला नाही पाहिजे. ओके. तर याच्यामुळे काय होतं, जर आपण गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवाराला जर एखाद्या राजकीय पक्षाने संधी दिली किंवा तिकीट दिलं तर यामुळे राजकारणाचे गुन्हेगारीकरण होते. पण त्याचबरोबर काय होतं, तर निवडणूक आयोगाला देखील मुक्त वातावरण राखण्यास अडचणी निर्माण होतात. मग निवडणूक आयोगाला पण मुक्त निवडणूक घेता येत नाहीत, अनेक दबाव येतात, तर हे सगळे आव्हानं निर्माण होतात. त्याच्यानंतर आहे निवडणुकांमध्ये होणारी हिंसा, हेही एक सर्वात मोठे आव्हान आहे. आता निवडणुकांमध्ये हिंसा होते, जसं की एखादा राजकीय पक्ष एखाद्या पर्टिक्युलर धर्मासोबत किंवा एखाद्या पर्टिक्युलर जातीचं समर्थन करतो, तर मग याच्यामुळे अशी हिंसा निर्माण होते. परत मग धर्मांवरती भेदभाव आणि हिंसा वगैरे असं खूप काही दंगली वगैरे होतात. तर हे पण एक महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठं आव्हान आहे निवडणुकांमध्ये. निवडणुकीदरम्यान होणाऱ्या हिंसेचे प्रमाण आता वाढत आहे. हिंसा रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन निवडणूक आयोगाला मदत केली पाहिजे. मग आता ही हिंसा कशी थांबवली जाऊ शकते, तर एकतर राजकीय पक्षांनीच जर याच्यामध्ये असं काही केलं नाही किंवा एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी भेदभाव वगैरे असं काही केलं नाही तर मग ही हिंसा वगैरे नक्कीच थांबू शकतं. मग यासाठी राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला मदत करणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर अजून एक पॉईंट आहे, राजकारणावर आपल्याच कुटुंबाचा प्रभाव राहील यासाठी नातेवाईकांनाच निवडणूक उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे प्रातिनिधिक संस्थांमध्ये कौटुंबिक मक्तेदारी निर्माण होऊ शकते. मग काही राजकीय पक्षांमध्ये असं केलं जातं की आपल्याच कुटुंबाचा प्रभाव राहायला पाहिजे, यासाठी मग बायकोला दिलं जातं उमेदवारीचं तिकीट, मग मुलाला दिलं जातं, मग बहिणीला दिलं जातं, मग भावाला दिलं जातं. तर असं आपल्याच कुटुंबामध्ये राहावं यासाठी आपल्याच कुटुंबातले उमेदवार उभे केले जातात. मग याच्यामुळे काय होतं की
त्या ठिकाणी फक्त त्याच कुटुंबाचे उमेदवार तयार होतात. मग याच्यामुळे एकतर इतरांना संधी मिळत नाही. ओके, मग त्याचबरोबर एक लोकशाही आहे, परंतु त्या ठिकाणी कौटुंबिक मक्तेदारी निर्माण होऊ शकते. मग जर असं नाही की दरवेळेस आपल्या कुटुंबामधले म्हणजे त्यांच्या कुटुंबामधले सगळेच लोक राजकारणामध्ये सक्षम असतील किंवा राजकारण कळत असेल त्यांना, असं दरवेळी नाही होऊ शकत. तर मग जर एखाद्या व्यक्तीला किंवा त्यांच्या घराण्यातील एखाद्याला जर राजकारण कळत नसेल किंवा तो राजकारणामध्ये अकार्यक्षम असेल तर मग त्या पक्षाचं पण नुकसान होतं, त्याचबरोबर जनतेचं पण होतं. तर अशा पद्धतीने हे काही आव्हाने आहेत. आता या ठिकाणी माहीत आहे का तुम्हाला, पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मतदार याद्या तयार करण्याचे काम आव्हानात्मक होते. कारण एकतर जेव्हा पहिल्यांदा निवडणुका घेतल्या होत्या 1951 ते 1952 या काळामध्ये, तर तेव्हा एकतर आपल्या देशामध्ये निरक्षरता खूप जास्त होती, खूप कमी लोक साक्षर होते आणि या सगळ्या मतदार याद्या तयार करणं, त्यांची सगळ्यांची नावं याद्यांमध्ये समाविष्टित करणं हे खूप आव्हानात्मक होतं. कारण आपल्या देशामध्ये निरक्षरतेचे प्रमाण अधिक होते आणि त्यामुळे मतदार करण्याची विशेष पद्धत वापरली गेली. मग निरक्षरता जास्त आहे तर लोकांना कसं कळणार की आपल्याला नेमकं कुणाला मत द्यायचं आहे किंवा कुठल्या पक्षाला द्यायचं आहे किंवा आपलं नाव त्या यादीमध्ये आहे का, मग आपलं नाव कसं ॲड करायचं हे बऱ्याच जणांना माहिती पण नव्हतं. ओके, कारण खूप जणं आपल्या देशामध्ये खूप कमी लोक साक्षर होते आणि खूप जास्त निरक्षरतेचं प्रमाण होतं. त्या मानाने आता आपण खूप प्रगती केलेली आहे, प्रगतीचं शिखर गाठलेलं आहे. आज आपला भारत देश प्रगतीच्या मार्गावर आहे. ओके, मतदानासाठी मग काय पद्धत वापरली गेली होती त्या काळामध्ये मतदान करण्यासाठी, तर मतदानासाठी स्टीलच्या जवळजवळ 20 लाख मतपेट्या तयार करण्यात आल्या होत्या आणि त्या मतपेट्यावर पक्षांची निवडणूक चिन्हे चिटकवली गेली होती. मग ते लोक निरक्षर होते, मग त्यांना माहिती नव्हतं की कोणता पक्ष आहे ते कसं कळणार. मग त्यासाठी स्टीलच्या 20 लाख पेट्या तयार करण्यात आल्या होत्या. या ठिकाणी आपण त्या पेट्या कशा होत्या हे पण पाहू शकतो. तर अशा पद्धतीच्या स्टीलच्या 20 लाख पेट्या तयार करण्यात आल्या होत्या. ओके, आणि त्याच्यावरती त्याच्या झाकणाच्या म्हणजे वरच्या साईडला मतदान ज्या राजकीय पक्षाची जी पेटी आहे तर त्याच्यावरती त्या राजकीय पक्षाचं चिन्ह चिटकवलं गेलं होतं. मग जेणेकरून ते लोक ते चिन्ह बघतील आणि त्याच्यामध्ये आपलं मत नोंदवतील. मग ते मत कसं नोंदवायचं, तर मग ज्या पक्षाला मतदान करायचे आहे त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या पेटीमध्ये मतदारांनी कोऱ्या कागदाची घडी करून टाकायची, अशी पद्धत करण्यात आली होती आणि यामुळे निरक्षर लोकांनाही मतदान करता आले. मग ज्या राजकीय पक्षाला आपल्याला वोट द्यायचं आहे तर मग त्या राजकीय पक्षाचे चिन्ह ज्या पेटीवरती आहे त्या पेटीमध्ये फक्त कोऱ्या कागदाची घडी करायची आणि ते टाकायचं. कारण तेव्हा लोक निरक्षर होते, त्यांना काय लिहायचं काय करायचं काही कळत नव्हतं. मग फक्त घडी करायची आणि टाकायचं. मग ज्या राजकीय चिन्हाच्या पेटीमध्ये जास्त चिठ्ठ्या असतील, जास्त कोऱ्या चिठ्ठ्या असतील तर मग तो पक्ष विजयी असं त्या काळामध्ये केलं जात होतं. ओके, त्याच्यानंतर घराणेशाहीमुळे राजकीय पक्षाचे कोणते नुकसान होते, तर घराणेशाही असेल तर मग एकाच घरातील अनेक व्यक्ती ज्या आहेत तर त्या निवडून येतील, मग त्याच्यामुळे इतरांना संधी मिळणार नाही. परत असं नाही की त्या घरामधले सगळेच लोक सक्षम असतील, तर काही जे अकार्यक्षम असतात त्यामुळे पक्षाचं नुकसान होतं, जनतेचं पण त्या प्रभागातील नुकसान होते, त्यांना पण विकासाच्या संधी मिळत नाहीत. त्याचबरोबर हुकुमशाही निर्माण होते. जर एकाच कुटुंबामधले सगळे असतील तर ते सांगतील त्याचप्रमाणे त्या पक्षातील सगळ्यांना करावं लागणार, त्याच्यामुळे त्या पक्षामध्ये हुकुमशाही निर्माण होते. तर अशा पद्धतीच्या काही आव्हानात्मक गोष्टी तयार होतात. एक मत एक मूल्य यातून तुम्हाला काय समजते, एक मत एक मूल्य यातून काय समजते की सर्वांना समान दर्जा आहे. म्हणजे एक मत एक मूल्य म्हणजे जसं की ते मत स्त्रीचं असो किंवा पुरुषांचं असो त्याला समान दर्जा आहे, कारण आपल्या संविधानाने सांगितलं आहे की समानता असायला पाहिजे. त्याच्यामुळे एक मत एक मूल्यमधून आपल्याला समान दर्जा कळतो. मग ते मत श्रीमंताचा असो किंवा गरिबाचा असो त्याला दर्जा हा समानच असणार आहे. म्हणून एक मत एक मूल्य. आता निवडणूक सुधारणा. आता निवडणुकीमध्ये जो काही गैरवापर होतो किंवा जो काही गैरव्यवहार केला जातो तर त्याच्यामध्ये काय सुधारणा करायला पाहिजेत, तर निवडणुका ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ठराविक काळामध्ये नंतर निवडणूक घेतली जातेच. ओके, लोकप्रतिनिधी निवडून दिले जातातच. तर ही एक सातत्याने चालणारी अखंडितपणे चालणारी एक प्रक्रिया आहे. निवडणुकांवर लोकशाहीचे भवितव्य अवलंबून असते. मग निवडणुकांवरतीच लोकशाहीचं भवितव्य अवलंबून आहे. ज्याप्रमाणे निवडणुका घेतल्या जातात त्याच्यावरच लोकशाही प्रबळ आहे का कशी आहे हे अवलंबून असतं. योग्य सुधारणा केल्यास निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढते. जर वेळीच योग्य सुधारणा जर निवडणुकांमध्ये घडवून आणल्या तर मग विश्वासार्हता निवडणूक प्रक्रियेची वाढते, म्हणजेच विश्वासास ते अधिक पात्र होतात. इथे काही निवडणूक सुधारणा सुचवल्या आहेत. ओके, त्याचे परिणाम होतील असं तुम्हाला वाटतं का? आधी आपण त्या सुधारणा वाचूया आणि मग ते ठरवूया. स्त्रियांचे राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी राजकीय पक्षांनी उमेदवारी देतानाच 50% महिला उमेदवारांना द्यावी व त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करावा. ओके, आत्तापर्यंत आपण बघितलं की
म्हणजे या आधीच्या पाठामध्ये पण आपण बघितलेलं आहे की स्त्रियांसाठी काही वेगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, कारण स्त्रियांचं राजकारणामधलं प्रमाण खूपच कमी आहे. या आधीच्या लेसनमध्ये आपण एक चार्ट पण बघितला होता की ज्यामध्ये लोकसभेमध्ये किती खासदार महिला दरवेळी असतात, निवडून येतात, तर ते आपण बघितलं तर ते प्रमाण आता पण 12%च्या आसपासच आहे. म्हणजे आता एवढा आपला देश प्रगतीच्या पथावर असून देखील एवढंच प्रमाण आहे. तर हे प्रमाण वाढायला पाहिजे. तर मग यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजेत किंवा काय सुधारणा करायला पाहिजेत? तर जेव्हा राजकीय पक्ष उमेदवारी देणार आहे तेव्हा त्यांनी उमेदवारी देतानाच 50% उमेदवारी ही महिलांना दिली पाहिजे. ओके, आणि 50% उमेदवारी महिलांना देऊन त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तरच राजकारणामध्ये जी स्त्रियांची निवडून येण्याची संख्या आहे तर त्याच्यामध्ये वाढ होईल. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये. ज्या उमेदवारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे, म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे उमेदवार आहेत, तर त्यांना तिकीट देऊ नये किंवा त्यांना राजकारणामध्ये येण्याची संधी राजकीय पक्षांनी देऊ नये. ओके, आणि या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे. मग न्यायालयाने जे काही या संदर्भामध्ये नियम तयार केलेले आहेत तर त्या निर्णयांचे, त्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे. त्याच्यानंतर आहे निवडणुकांचा खर्च सरकारने करावा. आता आपण बघितलं होतं की निवडणुकांचा खर्च हे निवडणूक आयोग करते, पण सुधारणा करून तो सरकारने करायला पाहिजे. त्यामुळे राजकीय पक्ष आर्थिक गैरव्यवहार करणार नाहीत व निवडणुकीतील पैशांचा गैरवापर थांबवता येईल. त्याच्यानंतर लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यातही त्या दृष्टीने बदल करून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणुकीत सामील होणार नाहीत याची काळजी घ्यावी. आता लोकप्रतिनिधित्वाचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की लोकांना कोणते हक्क आहेत किंवा लोकप्रतिनिधी कसा असायला पाहिजे, त्याने जनतेच्या हिताची काय कामे करायला पाहिजेत. तर त्याच्यामध्ये हा एक घटक या घटकाचा समावेश करावे की गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जे काही उमेदवार आहेत तर त्यांना निवडणुकीमध्ये सामीलच होता येणार नाही, म्हणजे ते निवडून येण्याचा प्रश्नच नाही. ओके, त्याच्यानंतर मतपेटी ते EVM मशीन. आत्ताच आपण बघितलं, माहीत आहे का तुम्हाला पान नंबर 78वरती की कशाप्रकारे स्टीलच्या पेटीमध्ये ज्या चिठ्ठ्या आहेत तर त्यांच्या घड्या घालून पहिल्यांदा मतदान घेतलं गेलं होतं, आणि आता आपण ज्या मतदानासाठी ज्या मशीनचा वापर करतो EVM मशीन, तर इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो आता आपण बघूया. स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक 1951 ते 1952 यामध्ये पार पडली. आता त्याला जवळपास 1 वर्षाचा कालावधी लागला होता, कारण एकतर आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती निरक्षरता होती, त्याच्यामुळे लोकांना निवडणुकीसाठी तयार करणं, निवडणूक घेण्यासाठी किंवा मतदान करण्यासाठी, तर हे सगळं खूप अवघड काम होतं. ओके, त्याच्यामुळे खूप कालावधी लागला. निवडणुकीच्या राजकारणाला व त्यातून लोकशाही व्यवस्थेला आकार देण्यास या काळात सुरुवात झाली. ओके, तर या काळामध्येच ते स्टार्ट झालं होतं, कारण हीच आपली पहिली निवडणूक प्रक्रिया आत्ता सुरू झाली होती. म्हणजे 1951 ते 1952 या काळामध्येच आपण पहिली निवडणूक घेणार होतो. सुरुवातीच्या अनेक निवडणुकांमध्ये मतपेट्यांचा वापर केला जात असे. अनेक निवडणुकांमध्ये मतपेट्यांचा वापर करण्यात आला होता, कारण लोक साक्षर नव्हते, त्याच्यामुळे मतपेट्याच वापराव्या लागत होत्या. 1990च्या दशकापासून मात्र इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच EVM मशीनचा वापर करण्यात येऊ लागला. पण 1990च्या दशकानंतर मात्र अनेक जण म्हणजे आपल्या देशामधला जो साक्षरतेचा आकडा होता तर तो वाढला होता, आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन EVM मशीन त्या ठिकाणी वापरण्यात आली. मतदान करताना यंत्राचा वापर सुरू झाल्याने अनेक बाबी साध्य करता आल्या. आता यंत्राचा वापर सुरू झाला म्हणजे आधी कसं होतं की त्या मतपेटीमध्ये चिठ्ठ्या टाकणार, मग त्या सगळ्या मतपेट्या मोजणार, मग ज्याला जास्त वोटिंग केलं असेल तर तो पक्ष, त्यातील तो उमेदवार निवडून येणार. तर ही सगळी खूप लाँग प्रोसेस होती. पण आता इलेक्ट्रॉनिक मशीन असल्यामुळे पटकन आपल्याला कळते की कोणाला मत किती जास्त आले वगैरे लगेच कळतं, म्हणजे खूप कमी कालावधी लागतो त्यासाठी. EVM मशीनवर दर्शवलेल्या उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यायचे नसेल तर वरीलपैकी कोणीही नाही, म्हणजेच नन ऑफ द अबव, नोटा हा पर्याय देखील मतदारांना देता येणे शक्य झाले. म्हणजे जर आपल्याला आता या ठिकाणी इथे EVM मशीन जी आहे तर याच्यावरती इथे चिन्ह असतात, आणि मग इथे बटनवरती आपण ज्याला दाबू तर त्या उमेदवाराला, त्या पक्षाला आपण वोटिंग करतो. ओके, पण जर यापैकी आपल्याला कोणालाच मत द्यायचं नसेल, कारण आपल्याला कुणाचंच काम आवडत नाही आहे, कुठलाच उमेदवार आपल्याला आवडत नाही आहे, तर मग आपण काय करणार, नोटा म्हणजेच नन ऑफ द अबव, कुणालाही वरती मला वोटिंग करायचं नाही आहे या पर्यायावरती आपण आपलं मत देणार. दिव्यांग व्यक्तींनाही मतदान करणे सोपे जाऊ लागले. आता जे दिव्यांग आहेत, जे हँडिकॅप आहेत, जे अपंग आहेत, त्या व्यक्तींना पण मतदान देता येऊ लागले या मशीनमुळे, कारण त्यांना पण त्याच्यावरती मतं आपलं देणं सोपं होऊ लागलं.
पर्यावरणाच्या रक्षणाला मदत झाली. आता आधी मतदार पेट्यांमध्ये ते कागदाच्या चिठ्ठ्या बनवल्या जायच्या. मग एवढा सगळा कागद, एवढे सगळे लोक म्हणजे त्या काळामध्ये पण जवळपास 1.25 कोटीच लोकसंख्या त्याच्या आसपासच असेल. तर मग एवढे सगळे कागद, चिठ्ठ्या वगैरे यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड केली जायची. तर मग त्याच्यामुळे आता आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापरतोय, तर मग ते झाडांची तोडण्याची संख्या पण कमी झालेली आहे. यामुळे विशेषतः वृक्षतोडीला प्रतिबंध झाला. तसेच निवडणुकांचे निकाल लवकरात लवकर लागू लागले. ओके, पुढे आहे हेही जाणून घ्या. सार्वत्रिक निवडणुका, मध्यावधी निवडणुका आणि पोटनिवडणुका. सार्वत्रिक निवडणुका म्हणजे काय, तर दर 5 वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांना आपण सार्वत्रिक निवडणुका म्हणतो. आता त्यांचा एक स्पेसिफिक कालावधी आहे की त्या 5 वर्षानंतरच होतात, मग त्यांना आपण काय म्हणतो, सार्वत्रिक निवडणुका. आता मध्यावधी निवडणुका म्हणजे काय, तर निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण होण्याआधीच अल्पमतात आले किंवा आघाडीचे शासन असल्यास अथवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचे बहुमत संपुष्टात येते. मग काही वेळेस असं होतं की जेव्हा बहुमत सिद्ध करायचं असतं तर ते सिद्ध होण्याआधीच जर त्यांना अल्पमत आहे असं जर सिद्ध झालं किंवा जर आघाडीच्या सरकारचा पाठिंबा घेतला असेल तर आघाडीच्या सरकारने आपला पाठिंबा काढून घेतला तर मग त्यांचं बहुमत काय होणार, कमी होणार. किंवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतला तर मग तो जो सरकार आहे तर त्या सरकारचं बहुमत संपुष्टात येतं. ओके, मग पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल, मग जर पर्यायी म्हणजे त्याला जर दुसरं कुठलं सरकार स्थापन करता येत नसेल, आता हे सरकार तर पडलेलं आहेच, मग दुसरं कुठलं सरकार जर स्थापन करता येत असेल ज्याला बहुमत असेल तर ते स्थापन करता येत असेल तर ते स्थापन केलं जातं. पण जर बहुमत नसेल तर मग त्यावेळेस काय केलं जातं, तर मुदत पूर्ण होण्याआधीच निवडणुका घ्याव्या लागतात. मग मुदत पूर्ण होण्याआधीच म्हणजे जी मुदत असेल त्याच्या आधीच परत निवडणुका घ्याव्या लागतात आणि मग त्याला आपण मध्यावधी निवडणुका असं म्हणतो. ओके, म्हणजे जर एखाद्या वेळेस जर सरकारला आपलं बहुमत सिद्ध करता आलं नाही किंवा जर घटक राज्यांनी पाठिंबा काढून घेतला, जर आघाडीचं शासन त्याने पण पाठिंबा काढून घेतला तर मग त्या सरकारकडे बहुमत राहत नाही. मग काय केलं जातं, ज्या सरकारकडे बहुमत आहे त्याला चान्स दिला जातो किंवा जर त्याच्याकडे पण नसेल तर मग परत निवडणुका घेतल्या जातात आणि या निवडणुका कालावधीच्या आधी घेतल्या जातात म्हणून त्याला मध्यावधी निवडणुका असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे पोटनिवडणुका. विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक शासन संस्थांमधील एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा दिल्यास अथवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यास ती जागा रिकामी होते. मग त्या जागी पुन्हा निवडणूक घेतली जाते, त्याला आपण पोटनिवडणूक असं म्हणतो. मग जर एखादा व्यक्ती पदावरती असेल पण काही कारणास्तव त्याने राजीनामा दिला किंवा त्याचा मृत्यू झाला तर मग ती जागा रिकामी होणार. मग त्या जागेवरती नवीन एखादा व्यक्ती रुजू करण्यासाठी निवडणुका घेतल्या जातात, त्याला आपण पोटनिवडणुका असं म्हणतो. त्यानंतर पुढे आहे, माहीत आहे का तुम्हाला, आता आपण जी EVM मशीन बघितली तर EVM मशीनमध्ये पण असे काही घोटाळे होतात की आपण एखाद्या पक्षाला मत दिलं की ते दुसऱ्याच कुठल्या तरी पक्षाला जातं. तर असं काही होऊ नये यासाठी सुधारणा करण्यात आली होती. 8 ऑक्टोबर 2010 रोजी निवडणूक आयोगाने तज्ज्ञांचा समावेश असलेल्या एका समितीची स्थापना केली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये म्हणजेच EVM मशीनमध्ये मतदाराची पडताळणी पावती म्हणजेच VVPAT म्हणजेच वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल, म्हणजे जेव्हा आपण वोट देणार तर तुमचं वोट कोणाला गेलं आहे हे कळण्यासाठी पावती येणार आणि ती पावती आपल्याला नाही देत तर ती पावती त्याच ठिकाणी एका वेगळ्या ठिकाणी ठेवली जाते आणि ही सुविधा समाविष्ट करण्याचे ठरवले व त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी देखील पाठिंबा दिला. ओके, म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांनी पण याला मंजुरी दिली की तुम्ही असं करा म्हणून. मतदारांना त्यांनी दिलेले मत योग्य प्रकारे नोंदवले आहे की नाही हे तपासण्याची एक सुविधा देखील उपलब्ध झाली. म्हणजे आपण ज्यांना वोट दिले ते त्यांनाच मिळाले का हे पण एक आपल्याला विश्वास मिळाला की हां बाबा आपण ज्यांना मत दिले ते त्यांनाच मिळालेलं आहे, खात्री आपल्याला मिळाली. मग हे का केलं जातं, तर निवडणुकीतील गैरवापर रोखण्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. म्हणजे असं होतं की आपण मतदान EVM मशीनमध्ये केलं एखाद्या XYZ पक्षाला आणि ते गेले ABC पक्षाला, तर मग असं होऊ नये यासाठी एक पावती मिळते की आपलं मत त्याच पक्षाला गेलं आहे आपल्याला कळतं. मग जेव्हा जेव्हा मतमोजणी होणार तर तेव्हा EVM मशीनमधली मतांची संख्या आणि त्या चिठ्ठीमध्ये असलेल्या मतांची संख्या सेम आहे की नाही हे पण तपासून बघितलं जातं, जेणेकरून काही घोटाळे झाले नाही ते सिद्ध होतं. मग या पाठामध्ये आपण निवडणूक प्रक्रियेचा अनेक बाजूंनी विचार केला आणि या पुढील पाठामध्ये आपण राजकीय पक्षांचा अभ्यास करणार आहोत. भारतामध्ये जे राजकीय पक्ष आहेत ते कधी स्थापन झाले, त्यांचं काय उद्दिष्ट होतं किंवा एखाद्या राजकीय पक्षाला जर काय केलं तर बरखास्त करण्यात येतं, तर हे सगळं आपण बघणार आहोत. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये निवडणूक प्रक्रिया हा पूर्ण पाठ पाहिलेला आहे. या पाठाचा स्वाध्याय जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर
यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. टिंग टिंग. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.